मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहोत प्रतीक्षा ॲग्रो जळगाव या ठिकाणी. आपल्यासोबत आहेत प्रतीक्षा ॲग्रो जळगावचे मालक श्री संदीप पाटील सर. संदीप पाटील सरांचा केळी या पिकावरती 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. परिसरामध्ये सर्वश्रुत असं व्यक्तिमत्व आहे संदीप पाटील सर, म्हणजे सर्व शेतकरी त्यांना ओळखतात. आज आपण इथं येण्याचं कारण म्हणजे आता आपण पाहू शकता की 2-4 दिवस झाले कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. मग या पावसाच्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांना एक सर्वात मोठा प्रश्न पडतो की आम्ही न्यूट्रिशन मॅनेजमेंट म्हणजे खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, कोणती खतं दिली पाहिजेत आणि चालू पावसामध्ये खतं दिले तर त्यांचा आपल्याला उपयोग होईल का, पिकं ते घेतील का. तर या सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती समाधान म्हणून आपण आज संदीप पाटील सरांना या पावसाच्या वातावरणामध्ये केलं जाणारं खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आम्हाला जसं आता आपण पाहतोय की पाऊस कंटिन्युअसली पडतोय, या पावसाच्या वातावरणाला सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की मी खतं कोणते देऊ, कुठले खतं दिले पाहिजे जेणेकरून लागू होतील. आणि जर खतं दिले नाही, जास्त पाणी साचलं तर शेतकऱ्यांना मर रोगाची जास्त समस्या भेडसावत असते. त्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत हे आम्हाला शेतकरी लोकांना थोडंसं मार्गदर्शन केलं तर तुम्ही बरं होईल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी माझा पुन्हा परिचय करून देतो. संदीप पाटील, प्रतीक्षा ॲग्रो जळगाव. शेतकऱ्यांकडून माझ्या कानावर ऐकू येतं की सर पाऊस चालू आहे, मी कुठलं खत सोडू किंवा खत सोडल्यानंतर ते लीच आउट होऊन जाईल, मला रिझल्ट येतील का नाही. तर शेतकरी मित्रांनो, आपण 6 महिने वर्षभर केलेली मेहनत ही केव्हा आपली झिरो होते की जेव्हा आपण चालू खत व्यवस्थापन 100% थांबवतो. हे करणं अतिशय चुकीचं आहे. म्हणून मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की चालू पाण्यामध्ये, रिपसिप पाण्यामध्ये आपण जर रासायनिक खतांचं ड्रिप ॲप्लिकेशन करत असाल, जे प्लॉट हार्वेस्टिंगचे आहेत किंवा हार्वेस्टिंगला येणार आहेत किंवा निस्वन सुरू आहे, अशा केळी रोपांना किंवा पपई पिकाला आपण सल्फरयुक्त कुठलंही रासायनिक खत सोडू शकतो. जे वॉटर सोल्युबल युक्त जे खतं आहेत रासायनिक खतांमध्ये, ज्या ग्रेडमध्ये सल्फरची काही प्रमाणात मात्रा आहे ते आपण खत सोडू शकतो. नंतर आपण नेक्स्ट विचार असा राहील आपला की जर याच्या व्यतिरिक्त सोडायचं असेल तर आपण रिपसिप पाण्यामध्ये जवळजवळ तुम्हाला कल्पना असेल, रिपसिप पाऊस चालू असतो, मुळांच्या कक्षामध्ये पाणी साचलेलं असतं आणि वरतून सूर्यप्रकाश नसतो. सगळ्यांना कल्पना आहे, झाड अन्न 2 प्रकारे घेतं, एक जमिनीच्या खतांच्या माध्यमाने, दुसरा आपल्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमाने. सूर्यप्रकाश नसल्यामुळे झाडाची अन्न बनवण्याची क्षमता मंद होते. अशा कंडिशनमध्ये पाऊस संपल्यावर किंवा पाऊस उघडल्यावर बऱ्याच वेळेस आढळून येतं की केळी पानं गळत आहे किंवा पानं वाकलेली आहेत किंवा पानांवर करपा आलेला आहे. करपा आणि पानामधला पोटॅश डिफिशियन्सी जवळजवळ दोघांचं साम्य आहे. अशा कंडिशनमध्ये मी सांगू इच्छितो शेतकऱ्यांना की आपण जे काही ग्लुकोनेट फॉर्ममधले प्रॉडक्ट आहेत, जसे आपल्यासोबत केलेले आहेत, चालू पाण्यामध्ये जर त्यांनी बायोके, बायोसील हे हार्वेस्टिंगच्या प्लॉटला सोडलं आणि त्याच्यासोबत अमृतफट म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट, तर अशा कंडिशनमध्ये चालू पाण्यात हे खतं मुळांच्या कक्षेमध्ये थांबून मुळांना, झाडाला आधार देतात आणि अन्न पुरवठा करतात. नंतर पुढचा विषय असा येतो की ज्या नुकत्या लागवडी झालेल्या आहेत, म्हणजे जसं आपला मे, जून, जुलैच्या लागवडींना रिपसिप पाण्यामुळे जवळजवळ बऱ्याच ठिकाणी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जमिनीची जास्त असल्यामुळे एरविनिया रॉट आढळून येतो. अशा कंडिशनमध्ये आपण ऐन वेळेस जाग्या होण्यापेक्षा रिपसिप पाण्यामध्ये किंवा थोडं पाणी सावरल्यानंतर आपण अमृत आउट म्हणून कृष्णा व्हॅलीचं बेस्ट एकमेव प्रॉडक्ट आहे की जे बॅक्टेरियल जे इन्फेक्शन आहे केळी पिकाला त्याच्यावर अतिशय सुंदर प्रकारे काम करतं. एरविनियाचं काम करतं. बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिसेस आहेत की ते ब्लिचिंग पावडर सोडतात, काही बुरशीनाशकं सोडतात, काही अँटीबायोटिक सोडतात, बऱ्याच गोष्टींचं कॉम्बिनेशन करून पीक व्यवस्थापन करतात. पण अमृत आउट हे आपल्या बॅक्टेरियलसाठी, बॅक्टेरियल रॉटसाठी, कॉलर रॉट, पोगासळ, मर रोग याच्यासाठी एकमेव उत्तम प्रॉडक्ट आहे जे आपण शेतकरी अशा चालू पाण्याच्या अवस्थेत लहान रोपांना वापरू शकतात. एरविनिया बॅक्टेरियल रॉट पासून जवळजवळ नाही तर 100% आपण पिकाचं संरक्षण करू शकतो. नंतर पुढचा विषय
याच्या व्यतिरिक्त काय करू शकतो चालू पाण्यामध्ये, तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, बऱ्याच वेळेस झाडाला भरपूर आणण्याची गरज असते. अशा कंडिशनमध्ये आपण जर जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहेत जसे आपलं मायक्रोरायझा किंवा NPKचे जीवाणू, याचं ऍप्लिकेशन जर आपण चालू पाण्यातही केलं तर अतिशय सुंदर रिझल्ट येतात. का? कारण की मुळांच्या कक्षेत पाणी साचल्यामुळे अन्न आपटे किंवा पोटॅश उपलब्ध झाडाला होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेस करपा, काही इतर बोंडशी होणे केड्या रोपाची, जवळजवळ बघण्यात आलेलं आहे की ज्या ब्लॅक सॉइल आहेत ज्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे त्या बागेला किंवा त्या केळी पिकाला पाऊस ओसरल्यानंतर, पाऊस संपल्यानंतर बोंडशीचा प्रॉब्लेम येतो. याचं एकमेव कारण असं की चालू पाण्यात आभाळामध्ये ढगाळ वातावरणात झाडाला अन्न पुरवठा होत नाही. त्याच्यामुळे ते केळाची लेंथ किंवा तो गर झाडाकडून भरला जात नाही, म्हणून बोंडशी तयार होते. अशा कंडिशनला मायक्रोरायझाचं ऍप्लिकेशन केलं अतिशय उत्तम, NPKचे जीवाणू सोडलेला अतिशय उत्तम. अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी न थांबता चालू पाण्यात खत व्यवस्थापन केलं तर आपण येणाऱ्या संकटांपासून वाचू शकतो. बद्दल आम्ही तुमचे आभार मानतो सर. या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण बहुतांश शेतकरी लोकांना या गोष्टी माहिती नसल्यामुळे, आता जर तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही जर पोटॅशची मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवली तर करप्यापासून तुम्ही वाचू शकता. हे जर आम्हाला आधीच कळलं शेतकरी लोकांना तर ते करप्यापासून वाचू शकतात. त्यांच्या पिकाला जे करप्यापासून होणारं नुकसान आहे ते टाळू शकतात. मला अशी अपेक्षा आहे की हा व्हिडिओ पाहून शेतकऱ्यांना फायदा याचा निश्चितच होईल. तेही चालू पावसामध्ये जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे, खत व्यवस्थापन आहे, ते सरांनी सांगितल्याप्रमाणे करतील. आणि हे प्रॅक्टिसेस आम्ही ऑलरेडी केलेल्या आहेत, याचे रिझल्ट आम्ही घेतलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी 100% खात्रीशीर या गोष्टी करण्यास काहीच हरकत नाही किंवा काहीच शेतकऱ्यांनी त्यांनी ती प्रॅक्टिस खात्रीशीर करावी आणि आपल्या झाडाचं होणारं नुकसान टाळावं. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता. नमस्कार.